नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतू कार्यालयाकरता तब्बल 466 सेतू कार्यालयांकरता ही जाहिरात निघालेली आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15/9/2026 आहे. या संदर्भामध्ये जाहिरात पाहण्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भंडारा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये संपूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये 457 सेतू कार्यालय, त्याचप्रमाणे नगर परिषद भंडारा क्षेत्रामध्ये 9 सेतू कार्यालय अशी 466 सेतू कार्यालयांकरता ही जाहिरात आहे. याच्यामध्ये क्वालिफिकेशन क्रायटेरिया सोबतच आपल्याला इतरही क्वालिफिकेशन पाहिजे आहेत. मी शेवटपर्यंत सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, क्वालिफिकेशन जे आहे ते किमान आपल्याला HSC उत्तीर्ण पदवी असावी किंवा पदविका, किंवा तुम्हाला जर पदव्युत्तर शिक्षण असेल तर तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला इथं क्वालिफिकेशनचे गुण मिळतील. याच्यामध्ये तुम्हाला पदवी धारण केली असल्यास तुम्हाला अतिरिक्त गुण मिळणार आहेत. पदव्युत्तर पदवीकरता सुद्धा अतिरिक्त गुण मिळणार आहेत. आणि या संदर्भामध्ये आपला अनुभव हा महाई सेवा केंद्र असेल, बँकिंग प्रतिनिधी, ई गव्हर्नन्स किंवा तत्सम क्षेत्रातला पाहिजे. आपल्याला सेतू कार्यालयाकरता अर्ज दाखल करत असताना जे शुल्क आहे ते 100 रुपये आपल्याला शुल्क भरणं गरजेचं असून अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15/9/2026 आहे. या संदर्भातली अधिकृत जाहिरात जी आहे ती भंडारा जिल्ह्याची वेबसाईट bhandara.gov.in या संकेतस्थळावरती प्रकाशित झालेली आहे. तर या संदर्भामध्ये ही जी जाहिरात प्रकाशित झालेली आहे, तर या जाहिरातीच्या सुरुवातीला आपण बघू शकतो की महत्वाच्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्याच्यामध्ये जी काही जाहिरात आहे ती 12 तारखेपासून म्हणजे आजपासून ही जाहिरात सुरू होणार आहे. अर्ज भरण्याकरता सुरू होणार आहे. 15/9 तुम्हाला शेवटची तारीख असून आपल्याला ज्या काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती सोबत आपल्याला जे सेवा केंद्र आहे त्या सेतू सेवा केंद्रामध्ये आपल्याला काही गोष्टी असणं सुद्धा गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण बघू शकता की जे काही सेवा केंद्र आहे याच्याकरता काही गोष्टी म्हणजेच किमान 100 चौरस फूट कार्यालयीन जागा असतील तर 2 गुण, स्वमालकीचे 2 गुण आणि किरायानं असेल तर 1 गुण दिला जाणार आहे. यासोबतच लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक, वेबकॅम, UPS, ब्रॉडबँड इंटरनेट, यासोबतच CCTV व्यवस्था, नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष यानुसार गुण दिले जाणार आहेत. आणि जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत अर्जदारांची संरचित मुलाखत घेण्यात येईल आणि मुलाखत घेतल्यानंतर तुम्हाला मूल्यांकन केलं जाईल. यासोबतच आपल्याला या जाहिरातीमध्ये निवड प्रक्रिया कशी होणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. आपल्याला एका घरामधून एकच अर्ज दाखल करता येणार आहे किंवा पहिलं जर आपलं सेवा केंद्र असेल तर आपण एलिजिबल असणार नाहीये. या संदर्भामध्ये जे वेबसाईट आहे ज्याच्यावरती या सर्व अपडेट होणार आहेत त्या bhandara.gov.in आणि ASSK या संदर्भामध्ये ही जाहिरात आहे. आणि ग्रामपंचायतीनुसार ग्रामपंचायतीची नावं सुद्धा यांनी इथं दिलेली आहेत आणि नगर परिषद जे आहे त्या प्रत्येक नगर परिषदेमध्ये सुद्धा यांनी ही नावं दिलेली आहेत. तर या संदर्भामध्ये आपल्याला अधिक काही माहिती हवी असल्यास वेबसाईटवर जाऊन आपण ही PDF डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.